काही दिवसापूर्वी ना मी एक व्हिडिओ अपलोड केला होता. मी गेली होती फार्म हाऊसला, तिथून यायला मला उशीर झाला आणि आल्या आल्या मी हा राईस बनवला होता. तर बऱ्याच जणींचे कॉमेंट आले की ताई आम्हाला याची रेसिपी दाखवा. चला तर मी आज तुम्हाला हा राईस बनवून दाखवते. याच्यासाठी मी बासमती तांदूळ घेतला. आल्या आल्या पहिल्यांदा बासमती तांदूळ भिजत घातला. आपल्याकडे ज्या भाज्या आहेत ते घ्यायच्या आहेत. माझ्याकडे आहे फणस, मटर, गाजर, सिमला मिरची आणि मी याच्यामध्ये सोयावडी घातलेली आहे. तुमच्याकडे ज्या भाज्या आहेत ना ते तुम्ही घालू शकता. मी कुकरमध्ये करत आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर टोपात करू शकता. तेल घालायचं आहे, त्याच्यामध्ये खडे गरम मसाले घालायचे आणि जिरं पण घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा. कांदा ट्रान्सपरंट झाला की त्याच्यामध्ये आलं आणि लसणाची पेस्ट घालायची, तीही आपल्याला परतवून घ्यायची आहे. आता त्याच्यामध्ये मी 2 मीडियम साईजचे टमॅटो बारीक चिरून घातलेले आहेत. टमॅटो थोडा जास्तच घालायचा. आता टमॅटोही आपल्याला मऊ होईपर्यंत शिजू द्यायचा आहे. टमॅटो छान मऊ पडलेला आहे बघा, छान शिजला गेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत. तिथे मी पाव चमचा हळद, 1.5 चमचा आपला आगरी मसाला घातलेला आहे. हे मसाले जे आहेत ते माझे घरचे मसाले आहेत आणि याच्यामध्ये तुम्ही जो बिर्याणी मसाला वापरता तो घालायचा आहे. इथे 2 चमचे बिर्याणी मसाला वापरलेला आहे मी. मसाले छान परतवून घ्यायचे. मसाल्यांचा घमघमाट सुटला की आपल्या ज्या भाज्या आहेत त्या याच्यामध्ये घालायच्या आहेत. तुम्हाला ज्या भाज्या पाहिजे तुम्ही घालू शकता, कमी जास्तही करू शकता. भाज्या छान परतवून घ्यायच्या. आता भिजवलेला तांदूळ याच्यामध्ये घालायचा आहे. तांदूळही आपल्याला छान असा परतवून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे गरम पाणी. जितका तांदूळ आहे ना त्याच्या दुप्पट आपल्याला गरम पाणी घालायचं आहे. आता घालायचं आहे चवीनुसार मीठ. ढवळून घ्यायचं. कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम हाय करायची आणि शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. इथे मी कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घेत आहे. तर गॅस बंद केली आहे. 5 मिनिटानंतर मी झाकण उघडलेलं आहे. हा बघा, मस्त असा आपला गरमागरम राईस तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता, दिसायला एकदम भारी दिसतोय ना. आता याच्यावर घालायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर. बघा, झटपट आपला मस्त राईस तयार झालेला आहे. तुम्ही हा राईस डब्यालाही देऊ शकता, एकदम भारीच लागतो. तर मस्त असा आपला हा झटपट राईस तयार झालेला आहे. त्याच्याबरोबर मी सॅलेड बनवलेला आहे आणि भाजलेले पापड. तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली? जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.